नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं स्वागत. आणि बेसन मेथीचे गाठ असा एक प्रकार आहे. खमंग कुरकुरीत आपलासा चहा बरोबर खाण्याचा प्रकार. चल सुरुवात करू. आणि यासाठी मेथी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. जेवढी बारीक चिरता येईल तेवढ्या बारीक. साधारण 1 वाटी जर चण्याच्या डाळीचं पीठ असेल तर अर्धी वाटी मेथी त्यामध्ये घालायची. चण्याच्या डाळीचं पीठ 1 वाटी, मेथी, खाण्याचा सोडा, बारीक चिरलेला लसूण, चवीनुसार मीठ आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं. 2 चमचे तेल, 1 चमचाभर दही आणि ह्याला भिजवताना गरम पाणी वापरायचं. काळी मिरी पावडर ही अशी जाडसर कुटलेली आहे बघा तुम्ही, त्याच्यामुळे खाताना ही दाताखाली येईल. याला एक 10 मिनटं झाकून ठेवू आपण. हे आपल्याला मंद तेलावर तळायचं आहे, पण त्यासाठी पहिले तेल जे आहे ते मी हाय फ्लेमवर गरम करून घेतलं, कारण यामध्ये आपल्याला फ्राय पावडर वापरायची. फ्राय पावडर वापरताना तेल हाय फ्लेमवर गरम करायचं आणि मंद तेल जर वापरायचं असेल, म्हणजे कमी आचेवर जर आपल्याला तळायचं असेल, फ्राय पावडर पहिले मिक्स करायची, गॅस बंद करायचा आणि मग त्यामध्ये थोडं तेल थंड झाल्यानंतर पदार्थ तळायचा. तर आता फ्राय पावडर वापरू, कारण फ्राय पावडर वापरल्याने तेल होतं हलकं आणि त्यात तळला जाणारा पदार्थ कमीत कमी तेल घेऊन परत येतो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याबद्दल सगळी माहिती दिली आहे. काही लोकांनी आता म्हटलं की बाबा हे कमर्शियली जास्त फायद्याचं आहे, घरगुती याला उपाय म्हणजे उपयोग नाही. तर ठीक आहे, म्हणजे तेलाची बचत हा आपला उद्देश नाही आहे, पण तेल कमीत कमी पोटात जावा हा उद्देश आहे. बचत हा प्रकार कमर्शियली झाला, म्हणजे रेस्टॉरंटसाठी झाला, पण आपल्या शरीरासाठी घरीसुद्धा हा तेलाचा छान म्हणजे फ्राय पावडरचा आपण वापर करू शकतो. गोळ्याला असा तेलावर काढून तर बेसन मेथीचे गाठ अप्रतिम असा प्रकार आहे. चहाबरोबर खाण्यासारखा प्रकार, हलका एकदम. वा, ए चहा घे रे. मी चहाबरोबर हे गाठ खातो. तुम्ही पाहत राहा मास्टर रेसिपी. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.